फोटो आपल्याकडे स्वामींची मूर्ती नाही. हे बघा स्वामींची पूजा केलेली इथं आहे. स्वामींची फोटो वगैरे. हे आहे आपलं घर. घरामध्ये छोटासा फोटो इकडं. टीव्ही इकडं आहे. किचन हे बघा. इकडे आहे फ्रीज. हे बघा याच आहे आपलं घरातलं आहे फ्रीज. हे बघा पत्र्याचंच आहे घर. अजून नाही दाखवलं मी पूर्ण, दाखवते थोडंफार. हे बघा हे आहे बाहेर असं वातावरण आपलं झालेलं आहे. हे बघा इथं आहे महादेवाचं शिवलिंग आहे. हे बघा आज पाऊस झाला ना सगळीकडे. हे ना कळशी वगैरे भरून ठेवलेली आहे महादेवासाठी. हे बघा आता छान लाईट लागलं ना. घरातलं नाही नीट व्यवस्थित दाखवते मी तुम्हाला, पण मग हे बघा इथं किती छान सदाफुलीचे फुलं आहे. हे बघा हे आहे सदाफुलीचे फुलं. किती सुंदर दिसते ना. किती कायम ती फुललेली. तसे आपले बकरं आलेत. आता बकऱ्या पण तिकडून इकडे आणायची वेळ झाली ना. आज लवकरच बकऱ्या पण घरी आलेत ना. हे बघा हे फुलं किती सुंदर फुललेत ना. हे बघा गुलबक्षाची फुलं आज लवकरच फुलले होते ना. आज जास्त सूर्य हे नव्हतं ना, ऊन नसल्यामुळे ते लवकर फुललेत फुलं. किती सुंदर दिसते. कळं किती छान आले आहेत ना. एकदम सुंदर दिसतं. असं मनमोहक वाटतं ना. असं संध्याकाळच्या वेळेस एवढं छान वाटतं ना. हे फुलं झाडं सदाफुलीचे झाडं हे बकरे खात नाही म्हणून एवढे सुंदर राहिलेत ना. ते त्यांना काय भरपूर फक्त पाणी लागतं ना. खत तर असतंच ना आपलं लेंडी खत. इथं आहे महादेवासाठी काळा धोतर आपला. आणि ही आहे जी खूप चविष्ट लागते झाडाला वांगे. आता तर नाही पण बकरांनी पानं खाल्ले म्हणून. नाही तर वांगे येतात ना खूप खूप चविदार आणि खूप हे असं ना. लांब असे बोटासारखे असतात ना, एकदम बोटासारखे वांगे असतात ते छोटे छोटेसे. मला हे फुलंच खूप आवडतं ना. खूप सुंदर आहे. टपोरे टपोरे कळे आलेत बघा गुलबक्षाचे. त्याला मिऱ्यासारखे बी येतं ना. त्याला मिरं असते ना काळी मिरी, त्या टाईप त्याला बी येते. हे आहे आपलं आणि हे एक छानसं माझं आवडतं झाड. याला खूप अगदी लहान मुलासारखं जपलं नाही कण्हेराचं. एवढं चांगलं असं. याला पिवळं सोनं म्हणतात ना एकदम कण्हेराचं. आणि खूप खूप सर्व देवांना खूप प्रिय असते. हे तुम्हाला तर मागं पण सांगितलेलं आहे ना. तर ते खूप छान आपलं आहे हे जास्वंदाचे झाड. हे बघा जास्वंद आपल्या बकऱ्या पण तिकडे आणायचे राहिलेत ना अजून. हे बघा आपले आळूचे पानं. अंधारात काही दिसत नाही. हे बघा हे आहे. हे बघा किती सुंदर दिसतं ना संध्याकाळच्या वेळेस. बघा हे बघा किती छान वाटते ना. मस्त असे फुलं डुलतात ना. आज काय ते मावशी काय आले नाही फुलं घ्यायला म्हणून फुलं पण राहिलेत ना. महादेवाला फुलं नेतात ना ते. आज काय आलेच नाही ना पावसामुळे. त्या पाऊस असला की ते नाही येत ना जास्त. पाऊस नसला की मग येतात तेव्हा. जरासं वातावरण असले ना तर येतात त्या. तसं ते काही येत नाही ना. हे बघा अजून मला आता बकरे पण आणायचे इकडं. हे बघा किती छान वाटतं ना. असं वाऱ्यावर हे झाडं हलतात हे होतात ना. पाऊस तर येऊन गेला बघा. आकाश असं झालंय ना. आकाशात असं वातावरण झालं, ढगाळ वातावरण झालंय. हे बघा छान वाटतंय ना असं मस्त असं. दाखवते देवाचं. हे बघा श्री हरिविष्णूंचं. हे आपलं श्री हरिविष्णूंचं आहे ना. श्री हरिविष्णू सत्यनारायणाचा फोटो आहे बघा. सत्यनारायण भगवंताची. आणि हे बघा स्वामी चरित्राचे मी माझ्याकडे 2 ग्रंथ ठेवलेले. स्वामी चरित्र सारामृत. हे बघा हे बघा आपले अन्नपूर्णा माता आणि भोले बाबा महादेव बघा हे करतात हे ना. भिक्षा मागताना इथं आहे राम सीता लक्ष्मण. इथं आहे दत्त महाराज. इथं आहे विठ्ठल रुक्मिणी. हे बघा नरेंद्र स्वामी माझे गुरु. इकडं आहे नाथांचा चिमटा इकडं ठेवलेला आहे बघा. इथं आहे हे ज्ञानेश्वर माऊली देवीची हे मूर्ती. इथं आहे आपली कोल्हापूरची देवी आई. अंधारात काही दिसत नाही व्यवस्थित ते. हे बघा अशी आहे हे केलेलं ना देव आपले घरातले. अन्नपूर्णा माता. अंधार असल्यामुळे थोडंसं दिसत नाही ना. सकाळी ते उजाड असलं की व्यवस्थित दिसतं ना. अंधारामुळे काही दिसत नाही व्यवस्थित असं. हे हे बघा थांब.
तर चला पुन्हा बाहेर आले मी. घरात मला काय व्यवस्थित तिथं हे होत नव्हतं, दिसत नव्हतं, म्हणून मी पुन्हा बाहेर आले आणि हे करते. नाही तर परीचा आवाज येते, सारखी परी ओरडते ना. परीचा आरडाओरडा काही थांबतच नाही. परी सारखी घासत आणत असते ना. हे आपल्या इकडे शेड आहे, इकडे शेडमध्ये ना शेड. हा, मला आजीबाई ओरडते ना, आजीबाई सारखी ओरडत असते. इकडे परी, आजीबाई म्हणते शेळ बांधून घे. आजीबाईचा ओरडा चालूच असतो ना. आता अंधार पडला. बकऱ्या आपल्या तिकडे ना लिंबाखाली, हे बघा दिसतंय का, छोटेसे ते पांढरं पांढरं दिसून आपल्या बकऱ्या आहे तिकडे लिंबाखाली आपल्या बकऱ्या आहे ना. आपलं घर पण एकदम साधंच आहे, का जास्त हे नाही ना, म्हणून जास्त नाही हे करत ना. आपले छोटे म्हणजे असं 4 रूम आहे आणि इकडे शेड आहे. हे बघा इकडे आतमध्ये मोठं शेड आहे, खूप मोठं शेड आहे. शेड काही दिसत नसेल पण एवढं खूप मोठं असं शेड आहे आपलं. आणि इकडे 4 रूम आहे. आणि अजून पण एक होतं ते काढून टाकलं ना. आता पुन्हा बघू, चांगलं बांधू काही दिवसांनी. अजून गावाकडं पण छान घर आहे आपलं, गावाकडं पण बांधलेलं आहे ना, मस्त घर आहे मोठं गावाकडं. शेती आहे, स्लॅबचं घर वगैरे. इथं आपलं पत्र्यावर, पण गावाकडं स्लॅबचं आहे ना, मोठं घर आहे ना, गावाकडं आहे मोठं घर. हे बघा हे रामफळाचे झाडांचं कमी आजकाल. आता तर सीताफळ ना खूप मोठे झाले ना, सीताफळ पण आले, पण तिकडे अंधार आहे त्यामुळे तिकडे काय दिसणार नाही. हे बघा आता थोडंसं अंधार आहे ना, त्यामुळे दिसणार नाही. हे बघा कसं ढगाळ वातावरण झालं ना, किती छान दिसतं, असं आभाळाट वातावरण झाले ना इथं. असं इकडे ना अंधार असल्यामुळं काही दिसणार नाही जास्त ना. हे बघा ढगाळ वातावरण झालेलं आहे ना. पक्षी पण झाडावर झोपले मस्त ना. आता झोपलेत पक्षी, पण मलाच जरा थोडंसं लेट झालं त्यामुळं जरा हे केलं. तिथं अजून जनावर इकडे झाडाखालीच बांधलेले आहे ना याचे. आता मला पण ते बकऱ्या वगैरे आणायचे सोडून. म्हटलं चला थोडा वेळ, जरा 5-1 मिनटं थोडा व्हिडिओ बनवू, जसं येईल तसं. हे बघा आपल्या घराचं बाहेर असं पावसामुळं खूप ओलं झालं ना, असं पावसामुळं खूप ओलं झालं. बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मी रिटर्न करेल आयुष्याच्या गमती. बाय बाय. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. बाय.